महाराष्ट्र में अभिव्यक्ति स्वतंत्रता का गला घोटा जा रहा है। यहाँ गुजरात पैंटन लगाया जा रहा है। ये कहते हुए ठाकरे गुट सांसद संजय राउत ने चारों ओर से केंद्र और राज्य सरकार पर हमला किया। वे मुंबई में संवाददाता सम्मेलन में बोल रहे थे। इस मौके पर राउत ने कुणाल कामरा को लेकर पूछे गए सवालों पर अपना पार्टी का रुख स्पष्ट किया। परखड मतं म्हणजे अशी आहेत, इम्रान प्रतापगडीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे गाणं केलं होतं गुजरातच्या एकंदर स्थितीवर, त्याच्यावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तींनी त्याच्यावरती काल जे भाष्य केलं ते अत्यंत महत्त्वाचे आणि महाराष्ट्रात जो कुणाल कामराचा विषय चालू आहे त्या संदर्भात ते अत्यंत महत्त्वाचं आहे। सुप्रीम कोर्टने सांगितलं की एका कवितेमुळे, एका व्यंगामुळे, परखड भाष्यामुळे सरकारला किंवा राजकारण्यांना एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही। हा प्रत्येकाचा अधिकार आहे। व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे गुन्हे दाखल करणं, दहशत आणि धमक्या देणं हे योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केलं आहे ते महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी, खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, ज्यांनी कुणाल कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा जो सल्ला दिलेला आहे कायद्याच्या पलीकडे जाऊन, आणि एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी कुणाल कामराच्या स्टुडिओवर जाऊन जो हल्ला केला, उद्ध्वस्त केला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल काळजीपूर्वक नजरेखालून घातला पाहिजे। जर त्यांना न्यायाची बूज असेल तर या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुर्दा पडलेला आहे आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न, योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे, मध्य प्रदेशातही तेच चाललंय। महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो। अजित पवारांना सगळं मान्य दिसत नाहीये, त्यांची भूमिका, त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत। हे फार लॉजिकल बोलतात आणि त्यानुसार ते बोललेले। मगाशी ज्यांना कुणाल कामराला पाय ठेवू द्यायचा नाही असं जे म्हणतायत त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर मोकळाच आहे ना अजून। हे सगळे जे गुंड आहेत हे आपल्या नेत्याच्या स्मृतीविषयी एवढे उड्या मारतायत, त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर सोडून द्या। बेळगाव मध्ये मराठी माणसांवर हल्ले झाले गेल्या महिनाभरामध्ये। आमची शिवसेना, मूळ शिवसेना कोल्हापुरात आणि बेळगावात आंदोलन करते। शिंदेचे हे लोक ज्यांनी स्टुडिओ तोडला कुणाल कामराचा, त्यांनी बेळगाव प्रश्नावर परवा 8 दिवसापूर्वी काय भूमिका घेतली मला सांगावं ना। हे जे प्रताप सरनाईक बोलतात ना, त्यांच्या चेष्ट्या तोडल्यात ना, का गप्प बसली? जावं बेळगावला त्यांनी। एकनाथ शिंदेचे किती लोक बेळगावात गेले मराठी लोकांना संरक्षण द्यायला आणि कोल्हापुरात गेले बॉर्डरला। आमचे जिल्हा प्रमुख, आमचा तालुका प्रमुख, आमचे शिवसैनिक त्यांना अटका झाल्या। तुम्हाला कुणाल कामराची पडली आहे, हा तुम्हाला उमर खालिदची पडली आहे, हा धंदे बंद कराए। बात ऐसे मेरी सबसे बात होती है, मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूं, मुझे कोई भी फोन कर सकता है। जब महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का प्रश्न निर्माण होता है तो ऐसे लोगों से हम देखते हैं कि बाबा आप शांति से लीजिए, कुछ करो। मैंने इतना ही कहा है कि आप कानून के सामने जाकर अपनी जो बात है वो रखो, कानून से मत भागो। मुंबई पुलिस है, बहुत निष्पक्ष पुलिस है मुंबई की। चाहे कुणाल कामरा का स्टूडियो तोड़ने में उनका वो देखते रहे, स्टूडियो तोड़ते रहे, पुलिस देखते रहे, वो छोड़ दीजिए। लेकिन मैं मानता हूं कि कुणाल कामरा को मुंबई में आकर अपनी बात रखनी चाहिए और उनको जो कहना है वो पुलिस के समक्ष कहना चाहिए। और मैं ये भी मांग करता हूं सरकार से, जब
मुंबई में कंगना रनावत और हमारा झगड़ा हुआ था, तो नरेंद्र मोदी जी ने कंगना रनावत को स्पेशल प्रोटेक्शन दिया था सेंटर का। वैसा प्रोटेक्शन कुणाल कामरा को देना चाहिए। स्पेशल फोर्स दिया था रक्षा के लिए, कंगना रनावत के लिए, क्योंकि उनको लगा कि हम उनके ऊपर हमला करेंगे। हम किसी महिला के ऊपर हमला नहीं करते, हम नामर्द नहीं है। तो उस प्रकार का प्रोटेक्शन और सुरक्षा व्यवस्था कुणाल कामरा को भी देनी चाहिए।